अयोध्येच्या राम मंदिरातील दानचोरी प्रकरणी लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधान मोदींना पत्र लिहिलंय। पंतप्रधान मोदींनी मंदिराच्या ट्रस्टच्या आर्थिक व्यवहारांच्या स्वतंत्र आणि सखोल चौकशीचे आदेश द्यावेत अशी मागणी राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगेंनी केली आहे। तसंच अशा गुन्ह्यांमध्ये तुमचं मौन खपवून घेतलं जाणार नाही असं देखील त्यांनी मोदींना उद्देशून म्हटलंय। आणि याच संदर्भात अधिकची माहिती देतात आमचे प्रतिनिधी सोमेश कोलगे। सोमेश, राम मंदिर घोटाळा प्रकरणी मल्लिकार्जुन खरगे आणि राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींना एक पत्र लिहिलेलं आहे। या पत्रामध्ये नेमकं काय नमूद करण्यात आलंय? राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे या दोघांनी नरेंद्र मोदींना हे पत्र लिहिले आणि त्यात त्यांनी म्हटलंय की सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार या ट्रस्टची स्थापना करण्यात आली होती। म्हणजे तुमच्या सरकारनेच ट्रस्टचे सदस्य निवडले होते, ते संघ विश्व हिंदू परिषदेच्या जवळचे असल्याचंही कळतंय आणि हे देखील त्यांनी आपल्या पत्रात नमूद केले। आणि त्यामुळे राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे म्हणतात की या प्रकरणामध्ये पंतप्रधानांनी निष्पक्ष चौकशी केली पाहिजे। जो अपहार झालेला आहे, जे नुकसान झालेलं आहे, त्याची भरपाई देण्याची जबाबदारी सरकारने घेतली पाहिजे। जर आपण सांकेतिक विचार करायचा झाला तर उद्यापासून संसदेचं सत्र सुरू होत आहे आणि संसदेच्या अधिवेशनाच्या पूर्वी हे पत्र लिहिलंय। त्यामुळे यातून एक प्रकारे काँग्रेस पक्षाने एक सूतोवाच केलंय की आगामी संसदीय अधिवेशनामध्ये सुद्धा ते हा मुद्दा उचलतील आणि या मुद्द्यावरून सरकारला घेरण्याचा प्रयत्न करतील। नक्कीच, धन्यवाद सोमेश या सविस्तर माहितीसाठी। आणि अयोध्येच्या राम मंदिरातील दानचोरी प्रकरणी पोलिसांनी 39 तासांच्या न्यायालयीन कोठडीत टिन्नू आणि मनीष याची चौकशी केलेली आहे। टिन्नू यादवच्या मुलाच्या नावावरती खरेदी केलेल्या जमिनीची चौकशी सुरू आहे। सौंदर्य कन्स्ट्रक्शन या फर्म मार्फत दानपेटीतील पैशांची अफरातफर केल्याचा देखील संशय आहे। चौकशी दरम्यान मनीष यादवनं चोरी आणि टिन्नूच्या भूमिकेची कबुली दिली आहे। जमीन, गुंतवणूक आणि मालमत्तेसंदर्भामध्ये पोलिसांना अनेक नवीन धागेदोरे सापडलेले आहेत अशी माहिती सूत्रांकडून कळतेय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।